रोम रोम भाइयों। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण निघालोय पारनेरला. आपण जाणार आहे मित्राकडे उरकून बसलेला आहे. हे पहा उरकून बसलेला आहे. चाललोय आता आपण निघालोय पारनेरला. त्याला म्हणलं बघ कॅमेरा का. त्याने बघितलं कॅमेरा कसा बघतोय. हा, त्याला विचारलं काय काम आहे पारनेरला. त्याने आपल्याला सांगितलं असंच डॉक्युमेंटचं थोडंसं काम आहे. तर निघालो होतो आपण आपली महिना घेऊन. कशी आहे महिना. हा, ते 70च्या खाली पळीतच नव्हता. त्याला म्हणलं घे सावकाश बाबा, आपण परत मागं पण यायचे आपल्याला. असं म्हणून पुन्हा एकदा आपण वाटचाल केली. अशा वातावरणात फिरायचं म्हणलं का मजाच वेगळी असते. तो पण म्हणला चल आणि मी पण निघालो. त्या म्हणला येताना आपण सिद्धेश्वर वाडीवरून येऊ. त्याला म्हणलं नाही नाही, आपल्याला घरी थोडंसं काम आहे. आणि पोहोचलो पारनेरमध्ये ना, मला गाडी पार्किंग करायला जागा भेटतात. हो, वेळ शोधलं. लावली पार्किंगला एका ठिकाणी. थोडी गर्दी होती पारनेरमध्ये. अख्ख्या पारनेरमध्ये गर्दी थोडीशी वाढली होती आज. गाडी पार्किंग केली आणि निघालो कामाला आपल्या पुढल्या. मित्र म्हणला घे बरं माझा एक शूट. मग त्याचा शूट घेतला एक. तो म्हणला मग चल आपण कोल्ड कॉफी पिऊ. मग गेलो आपण. त्याने मग साध्या सिध्या कॅफेमध्ये नाही आणलं, त्याने डायरेक्ट मस्तानी कॅफेमध्ये आणला. हा, नाद करते काय. तिथं मग कॉफी वगैरे घेतली मी. मग तिथून परत कॉफी वगैरे थोडं फोटोशूट केले आणि निघालो घराकडं. घराकडे जात असताना अशा रस्त्याने आणलं होतं भाऊनी. खड्डं खुड्डं सगळे लय बेकार गेलते. हे बघा असा खतरनाक रस्ता होता. त्याला म्हणलं इकडून नको, तरी त्यांनी घातली. तर पूर्ण रस्त्याने बेकारी केली. बसणाऱ्याचे मागल्याची तर बेकारीच झाली. मग थोड्या वेळाने तो रस्ता गेला. मग आपण लागणार होतो पारनेरच्या सिद्धेश्वरच्या घाटापाशी. मग त्या घाटाला लागलो होतो आपण. घाटाचा टर्न वगैरे एकदम खतरनाक होत. ते सगळे टर्न आपण ग्रुप करून सगळे जण लावले. खतरनाक नाही कसे. हा, नाद करते एकदम. क्वालिटी रोड होता. वगैरे नव्हते. टर्नच होते कोणता घाट होता. पूर्ण आठवणात आपण त्याला थोडेसे काढले होते. तर ते नाही एड केले मी सध्या. ते नंतर करतो. नंतर सेपरेट फिरवलं. मी काय वाटत गेलो आणि मित्राला आलता त्याच्या भावाचा कॉल. म्हणला की अर आपल्या काय मोठ्या गाडीचं डिझेल संपलं, येतं डिझेल घेऊन ये. मग काय, डिझेल आणायसाठी आम्ही शोधित होतो बाटल्या 2 बिसलेरी. एक गावली आणि एक गावानाच. गेलो पंपावर. मग हे हत्यार होतं असं पांगून ठेवलं होतं. काय झालं तर काय कळलं. त्याचे सगळे दात वगैरे काढून ठेवले होते. मला वाटते सर्वशिंग काहीतरी चालू होती त्याचे. असे ह्या ठिकाणचे दात काढले होते, तिकडे पडले होते लांब. ते म्हणत असं अर काय हाल केलेत माझे भाऊ यांनी. एवढे हाल करतात का कुठे. आपण डिझेल वगैरे घेतलं होतो, निघालो होतो आता घराच्या दिवशीने. आजच्या दिवशी एवढंच. लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.